नकम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी आता नायक वेकानी माझा देवा विनवानी आता नायक वेकानी माझा देवा विनवानी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी येवोनिया रूपा कोण आहे पुण्य पापा येवोनिया रूपा येवोनिया रूपा कोण आहे पुण्य पापा नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी मागे आजवरी झाले माप नेले चोरी मागे आजीवारी झाले पाप नेले चोरी नकाम जपाशी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपाशे वदो प्रपंचाचे विसी सांडियली पाने पुढे पिका अवलोकने सांडियली पाने पुढे पिका अवलोकने नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी पडण्यादी तुका आड गुंपू काही चुका पडण्यादी तुका आड गुंपू काही चुका नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी नकाम जपासी वदो प्रपंचाचे विसी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम।
अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी जयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरीव तमसा राशि नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषारहर धवला या शुभ्र वस्त्रावृता या विनावर दंडमंडितकरा या श्वेत पद्मासनं या ब्रह्माच्युत शंकरा प्रभुर्ति वीरदेवे सदा वंदिता सामपातुं सरस्वती भगवती निशेष जाड्यापहं मूकं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत् कृपातम वंदे परमानंदमाधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेवसुतं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं जानामि पृथ्वी समूर्तलिते ते नाम माझे वाच्यास ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानियासो जपादे पनिकाली स्पर्शिला ते पाय माझे भाळ्यासो ज्या हस्ते गिरी गोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे मात्यासो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशाय गोविंद तुझ शरणं ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वराय गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थ पुंडलीक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक अक्षरं पुष्पं पतुकनाशनं ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मणोपेतं जटमुकुटमण्डितं रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीताय पते नमः श्री राम राम रघुनंदन राम राम श्री राम राम भरताग्रज राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री राम राम रणकर्कश राम राम श्री राम राम शरणं भव राम राम श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपदे माता रामो मत्पिता रामचंद्र स्वामी रामो मत्सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालो रनान्यं जाने नैव जाने न जाने लोकाभिरामं रणरंगधीरं रजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने
चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम् ध्यात्वा नीलोत्पलश्यामं राम राजीवलोचनम् पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं पाटेच्या प्रहरी पांडुरंग हरी वासुदेव हरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी देवाजीचं नाव घ्यावं असतो प्रहरी देवाजीचं नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय गंगाधरा श्री गंगाधरा हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय बाळू मामा नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय 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 कैलास रान शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारे तुझवीन शंभो मज कोण तारे तुझवीन शंभो मज कोण तारे कैलास नाना शिवचंद्र मौळी फणींद्र माता मुगुटी झळाळी कारुण्य सिंधू भव दुःख हारी तुझवीन शंभो मज कोण तारी नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई नामदेव जनाबाई निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला श्याम सुंदर गोपाला मनमोहन गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गोपाल 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 देवकी नंदन गोपाल श्याम सुंदर गोपाल मनमोहन गोपाल 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 हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी
हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। मारुतील फुले वाह, गणपतील तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। मारुतीला फुले वाह, गणपतीला तुरे वाह, महादेव पिंडीवरी बेल शोभे हिरवा। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। रामकृष्ण विठ्ठल हरी बाळ क्रीडा करी, गीता भागवत ज्ञानेश्वरी देहू आळंदी पंढरी। राजा राम राम राम, सीता राम राम राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम। हरि राम राम राम, प्रभो राम राम राम, राजा राम राम राम, सीता 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 राम राम राम। जय जय विठ्ठल रखुमाई, 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 जय जय विठ्ठल रखुमाई। ओम नमो नारायण वेदपारायण, सत्यनारायण लक्ष्मी नारायण। ओम नमो नारायण श्रीमद नारायण भगवत नारायण। ओम नमो नारायण विष्णु नारायण राम नारायण कृष्ण नारायण हरि नारायण विठ्ठल नारायण पांडुरंग नारायण। ओम नमो नारायण। हे भोळ्या शंकराय, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची। हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं वातात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मयोगपीठे तटे भीमरत्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे समगत्य निष्णं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्री राम राम जय जय राम, श्री 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 राम जय जय राम। ओम श्री राम जय जय राम, 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 जय जय राम, जय जय राम। श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयमन योग, ओवी 350 ते 375। ओम नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय संविद्या आत्मरूपा, देवा तुची गणेशु सकलार्थमती प्रकाशु, मने निवृत्ती दासु अवधारी जो जय। जागणे जरी जहाले तरी व्हावीत मितले, येतुलेनी धातु साम्य संचले असेल सहजे। ऐसे युक्तीचे निहाते जय इंद्रिया व पिजे भाते, ताई संतोषाशी वाढते मनची करी। बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे, तेथे सहजेची योग घडे नाभ्यासितां। जैसे भाग्याची भडशे उद्यमाचे निमिषे, मग समृद्धी जात अपेशे घर रिघे। तैसा युक्तिमंतु कौतुके, अभ्यासाची मोहरा ठाके, आणि आत्मसिद्धीचे पिके अनुभवत याचा। मनोनी युक्ती ही पांडवा, घडे जया सदैवा, तो अपवर्गाची राणीवा। अलंकारी जे युक्ती योगाचे अंग पावे, ऐसे प्रयाग जेत होय बरवे। एत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे, तया ते योग युक्त तू मन, ही प्रसंगे जाण। ते दीपाचे उपलक्षण निर्वातीची। आता तुझे मनोगत जानोनी, काही एकामी मनोनी, ते निके चित्त देवोनी परिसामी गाम। तू प्राप्तीची चाडवाशी, पर्याभ्यासी दक्षुण होसी, ते सांग पाकाय भिवशी दुवाडपणा।
तरी पारता हे झणे सायास घेशी हो मने वाया बागुलये दुर्जने इंद्रिये करीती पाहे पायुष्यात ते आढळ करी जे सरते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जीवान मनी ऐसे हिताशी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुखे यरवी सोपे योगा सारिके काही आहे मनोनी असनाची या गाढिका जो आम्ही अभ्यासू सांगितला निका तेने होईल तरी हो का निरोधो ययाम यरवी तरी येणे योगे जय इंद्रिया विंदान लागे तय चित्त भेटो रिघे आपण पेयाम परतोनी पाटी मोरे ठाके आणि आपणी आते आपण देखे देखत खेव ओळखे मने तत्व हे मीची तिये ओळखीची सरीशे सुखाची आ साम्राज्य वैशे मग आपण पासमरशे विरोनी जाय जया परते अनेक नाही जया ते इंद्रिये नेनती कही ते आपणची आपुले ठाई होवनी ठाके मग मेरूपासोनी थोरे देह दुःखाचे नि डोंगरे दाटी जो पा परिभारे चित्त न दाटे का शस्त्रेवरी तोडिलिया देह अग्नि माझी पडलिया चित्त महासुखी पहुडलिया चेवोची नये ऐसे आपण पार रिघो निठाये मग देहाची वासून पाहे आणि कच्ची सुख होऊनी जाये मनोनी विसरे जया सुखाची या गोरी मग आरतीची शेची सोडी संसाराची या तोंडी गुंतले जे योगाची बरव संतोषाची राणीव ज्ञानाची जाणीव जया लागी त्या अभ्यासीले नियोगे सावयव देखावी लागे देखिले तरी अंगे होई जेल गाव तरी तोची योग बापा एके परी आहे सोपा जरी पुत्र शोको संकल्पा दाखविजे हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिय नेमाची आधारणी देखे तरी ही घालोनी मुके जीवितासी हा विषया ते निमालिया ऐके इंद्रिय नेमाची आधारणी देखे तरी ही घालोनी मुके जीविताशी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरे। श्री भावार्थ रामायण सुंदर कांड अध्याय 36 भाग 5 श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री प्रभो रामचंद्राय नमः श्री राम श्री हनुमंताय नमः। मनसी श्री राम बापुडे
तरी का लपसी मागिली कडे चोरी करो आणि पळसी पुढे कर्म कुडे लंकेशाम पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजवून चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐशे देई प्रेम काही कळा पांडुरंगा तुझी चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझ जना सवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुली आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा तेवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 36व्या अध्यायाच्या 5व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरयांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव व हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवारी आदरणीय परमपूज्य हरिभक्ती परायण सद्गुरु श्री सुधाकर अनंत बुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आई वडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात। भगवान परमात्मा श्रीराम जगाचं जगजीवन आहे आणि त्या जगजीवनाची भक्ती करणारा राजा रावणाचा बंधू विभीषण राजा रावणाला हिताच्या गोष्टी सांगतो तरी तो काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाही। त्यावेळेस विभीषण महाराज थोडेसे रागावतात। रागाला जाऊन स्पष्टच राजा रावणाला काय बोलतात, ए राजा रावणा श्रीरामाला तू किरकोळ समजू नको, त्याला बापुडा वगैरे म्हणू नकोस, हे तुझं म्हणणं योग्य नाही। अरे चोरी करून कोण पळतो, चोरी करणाराला चोर म्हणतात। तुझं कर्म खोटं रे बाबा, आणि जर तू धाडशी असशील तर का रामाच्या समोर जात नाही, का घाबरतो रामबाणाला रामरयाच्या सामर्थ्याला। म्हणून सगळे तू काही प्रधान सेनापती अख्खं राक्षसकुल दानाला द्यायचं ठरवलेलं आहे का? सगळ्यांचं निर्दळन करून मग शेवटी का तू थांबलेला आहे, माग का थांबलेला आहे? सगळ्यांच्या अगोदर धाडस करून जा ना म्हणले, लागू दे पहिला तुझा नंबर, काय होतंय? पण तू काय केलं? असं नाही केलं म्हणले, तू घाबरतो, रामरयाला भीतो। काय तुझी अंगवन राजा रावणा कामाची नाही। विभीषण बोलतो, मारिले त्रिशिराखर दूषण श्रीरामासी करावया रण, सम्मुख नवचे तुझे सैन्य अंगी अंगवन अशेना। अरे रामरयाने त्रिशिरा मारला, खराला संपवलं, दूषणाचं निर्दळन केलं। रामरयाच्या समोर युद्ध करण्यासाठी कुणाकडेही पुरुषार्थ नाही। रामरयाच्या योग्यतेचा अंगवन असणारा एकही वीर नाही। विभीषण बोलतो, श्रीराम शक्त अथवा शक्त तुझा करू शके घात, सीतार्पणी निश्चित श्री रघुनाथ सुखी करी। अरे राम अशक्त असू दे नाहीतर बलवान असू दे, तुला काही घेणं देणं म्हणले। तुझी चूक आहे ना, तू रामरया समोर कबूल कर, रामाची सीता रामरयाला अर्पण कर, आणि जेणेकरून तूही सुखी होशील आणि रामराया ही सुखी होईल। आणि जर तू रामाची सीता रामाला नाही दिली तर रामरया तुझा घात नक्की करेल, यात तिळमात्र शंका नाही। विभीषण बोलतो, हे माझी बुद्धी नायकत ना
वैर केलिया श्री रघुनाथा तो तुझ्या करील घाता सैन्य समवेतास पुत्र. मी चांगलं सांगतोय, हिताचं सांगतोय, तुझ्या भल्यासाठी सांगतोय. आणि राजा रावणा हे माझं म्हणणं पटून सुद्धा जर तू नाही ऐकलं आणि रामरयाशी जर वैर केलं तर रामरया तुझा घात केल्याशिवाय सोडणार नाही. एवढंच नाही, सकुळ सपुत्र ससैन्य रामरया सर्वांचं निर्दळन करेल. हे मी तुला सांगतोय ते अगोदर ध्यानात घे राजा रावणा. विभीषण बोलतो, साह्य झाली ही कळी काळ आणि वार श्रीराम बाण जाळ. काळा गांजोनी तत्काळ तुझे कंटनाळ छेदील. रामाच्या विरोधात जर राजा रावणा तू गेलास, रामरया बरोबर जर तू वैर पत्करलस तर तुला यमकाळ जरी तुझ्या मत्तीला धावून आला तरी रामरयाच्या श्रीराम प्रभूंच्या भात्यामध्ये अनिवार्य अशा प्रकारचे बाण आहेत. म्हणजे अगोदर रामरया काळाला शिक्षा लावतील आणि मग तुझा कंठ छेदतील. तुझं मुंडक धडा वेगळं करायला रामरयाला अजिबात वेळ लागणार नाही असं विभीषण राजा रावणाला सांगतो. माझा नायकिता वचनार्थ पाडोनी कळी काळाची दात. श्रीराम तुझा करील घात जाण निश्चित लंकेशाम. चांगलं सांगितलेलं जर एखाद्याला पटत नसेल, पालत्या घड्यावर जरी पाणी असेल, मग काय उपयोगाचं नाही म्हणले. कळी काळाची सुद्धा दात पाडण्याची ताकद रामरया जवळ आहे. एवढा महान सामर्थ्यशाली प्रभू श्रीराम आहे आणि तू जर त्या रामाला विरोध केला तर तो तुला ढिल्ल सोडणार नाही, कच्च सोडणार नाही, तुझा घात करून टाकील. हे मी खरं सांगतोय राजा रावणा. विभीषण बोलतो, साह्य केलिया ब्रह्मशक्र निवारे श्रीराम शर. शिवरामाचा किंकर त्या समोर तो नये. तू ब्रह्मदेवाला इंद्रदेवाला जरी आपल्या मत्तीला बोलवून घेतलं, साह्य केलं, तरी त्यांना सुद्धा श्रीराम बाणाचं निवारण करता येणार नाही. शिवशंकर स्वतः श्रीरामाचे दास आहेत. त्यामुळं रामासमोर लढायला शिवशंकर भगवान परमात्मा अजिबात येणार नाहीत. अशा प्रकारे विभीषण राजा रावणाला सांगतो, श्रीराम शिवाची ध्येय मूर्ती त्याची चोरिली सीता सती. तेने क्षोभला उमापती वांछिती गती नाही. हे राजा रावणा, रामरयाचं ध्यान भगवान शिवशंकर करतात आणि शिवशंकराचा स्वामी भगवान परमात्मा श्रीराम आहे. त्या श्रीरामाची सत्यपतिव्रता सीता माऊली तू चोरलेली आहे. त्यामुळे भगवान शिवशंकर तुझ्यावर खूप रागावलेले आहेत. तुला आता कोणी वाचवायचं म्हटलं तरी तू याच्यातून वाचू शकणार नाहीस. हे एक सत्य आहे, हे उघड आहे. म्हणून तू रामाला शरण गेल्याशिवाय कोणी तुला वाचवू शकत नाही असं विभीषण महाराज राजा रावणाला बोलतात. चोरी मारी आणि परद्वारी कपट वेसी संन्यासधारी. ब्रह्मा क्षोभला तुझवरी वांछिती परी तुझ नाही. तू चोरीमारी केलेली आहे, परस्त्रीची अभिलाषा धरलेली आहे, कपट वेश धारण केला, संन्यासाचं रूप घेतलं. त्यामुळे ब्रह्मदेव सुद्धा तुझ्यावर खूप रागावलेला आहे. आता तुला कोणी वाचवायला येणार नाही. तू मला कोणीतरी देवदेवता वाचवेल अशी इच्छा सुद्धा मनामध्ये धरू नकोस. राजा रावणा,
ती इच्छा तुझी फळाला येणार नाही, त्या इच्छेचा काही उपयोग होणार नाही. विभीषण बोलतो, राजा आणि अधर्मशील त्यासी निर्दाळी कळी काळ, काळे ग्राशिले तुझे बळ रणी तत्काळ निमशील. अरे राजानं कुठं अधर्म करायचा असतो का? आपल्या राज्यामध्ये चोऱ्या माऱ्या होत असतील, अधर्म होत असेल, वाईट कृत्य घडत असतील, त्या सर्वांना राजानं शासन करायचं असतं, शिक्षा द्यायची असते. पण खुद्द राजा जर अधर्म करायला लागला तर मग कळीकाळ त्याला कधी सोडत नाही, त्याला वेळ आणि काळ शिक्षा दिल्याशिवाय राहत नाही. म्हणून काळानं आधीच तुझं बळ गिळून टाकलेलं आहे, ग्रासून टाकलेलं आहे. रणांगणामध्ये तू रामाबरोबर वैर पत्करून लढायला जाशील ना, तुला मरायला फार वेळ लागणार नाही. रामराया क्षणार्धामध्ये तुला मारतील आणि तू निमिषार्धात मरून पडशील राजा रावणा. विभीषण बोलतो, शक्ती माझी आदिशक्ती तुवा चोरिली सीता सती, शोभल्या शस्त्र देवता समजती तुझ्या घाती उद्यत. अरे शक्तीमध्ये आदिमाया शक्तीचं स्वरूप असणारी सीता माऊली तू चोरलेली, त्यामुळं ज्या शस्त्र देवता आहेत त्याही तुझ्यावर रागावलेली आहेत आणि तुझीच शस्त्र तुझाच घात करायला टपलेली आहेत राजा रावणा. हे तुला माहिती नाही का? असं विभीषण राजा रावणाला बोलतो. विचारिता विवेक विधी तुझो क्षय आला त्रिशुद्धी, माझी नायकता बुद्धी रणाभी मर्दी निमशील. बघ, सारासार विचार कर, भलं काय, बुरं काय, चांगलं काय, वाईट काय, याचा जरा राजा रावणा तू विचार कर. तुझा नाश होण्याचा, तुझी क्षय होण्याची वेळ जवळ आलेली आहे बाबा. जरा माझं ऐक, मी चांगल्या हिताच्या गोष्टी शिकवतोय, लक्षात घे राजा रावणा. आणि जर माझं नाही ऐकलं तर मग रणमारामध्ये, रणांगणामध्ये तू मरून पडशील रे बाबा. या जीवनातून मुक्त होशील राजा रावणा. असं विभीषण बोलतो. रावणा ऐके सोहित वचन, श्रीरामासी रिघोन शरण, सीतार पिल्यापन सकळ कल्याणा पावशे. म्हणून राजा रावणा तुला तुझं सोहित सांगतोय, श्रीरामाला शरण जावं, रामाची सीता रामाला परत द्यावी, यातच तुझं कल्याण आहे. श्रीरामासी रिघाल्या शरण, तुझ बाधे ना जन्म मरण, बाधू न शके द्वंद्व भान, कृत कल्याण पावशी. रामरायाला जर तू शरण गेला तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून तू मुक्त होशील. द्वैताचं बंधन तुला बाधू शकणार नाही आणि तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. गर्व न करी लंकानाथा, श्रीरामचरणी ठेवो निमाथा, सद्भावे अर्पिलिया सीता, स्वार्थी परमार्था पावशी. गर्व न करी लंकानाथा, श्रीरामचरणी ठेवो निमाता, सद्भावे अर्पिलिया सीता, स्वार्था परमार्था पावशी. राजा रावणा, घमेंड करू नको, आक्कड करू नको. गर्वाचं घर खाली असतं बाबा, गर्वानं उगच फुगू नको. फार गर्व करण्यात काही मजा नसते, चव नसते रे. म्हणून सांगतो, सोहित करून घे, रामरायाला शरण जा,
रामरयाच्या चरणावरती तुझं मस्तक टेकव, रामरयाचं दर्शन घे, रामरायाला क्षमा माग, रामरायाची सत्यपतिव्रता सीता माऊली रामरायाला भक्तिभावानं अर्पण कर. याच्यामध्ये तुझा स्वार्थही आहे आणि परमार्थही आहे. बिभीषण सांगतो, ऐको आणि बिभीषणाचे वचन, क्रोधे संतप्त रावण, त्याचे क्रोधाचे दारुणपण, श्लोक लक्षण अवधारा. बिभीषणानं चांगलं सांगितलं, हिताचं सांगितलं, समजावून सांगितलं, पुन्हा 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 ते सांगितलं. पण बिभीषणाच्या मुखातले शब्द राजा रावणाने ऐकले. राजा रावण भडकला, संतापला, रागाला गेला. आणि त्याचा राग किती होता, त्याच्या रागाचं व्यापक स्वरूप याला दारुणपणा म्हणतात. दळपायाची आग मस्तकाला गेली. राजा रावण फिनफिन करायला लागला. आणि राजा रावणानं बिभीषणाला रागाच्या भरात काय ऐकवलं, याही अर्थाच्या ओव्या आहेत, याही अर्थाचा श्लोक आहे. रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात, ते तुम्ही सावधानतेने ऐका. ऐको आणि बिभीषणाचे वचन, रावण झाला क्रोध संपन्न, आरक्त वटारिले नयना, जैसे जास्वंद नव फुलले. बिभीषणाचे शब्द ऐकले. राजा रावण शिर्डीला गेला. भयंकर बिभीषणाचा राग राजा रावणाला आला. आपले लाल भडक डोळे वटारले. ज्याप्रमाणे जास्वंदीच्या झाडाला फुलं लागावी आणि ते लाल भडक दिसावे, अशी राजा रावणाची अवस्था झाली. क्रोधे मने रे बिभीषणा, नष्टा चंडाळा दुर्जना, मज हीनत्व स्थापनी जाना, रघुनंदना वाणीशी. क्रोधामध्ये बिभीषणाला राजा रावण म्हणतो, ए दुष्टा, दुर्जना, ए नष्टा, ए चांडाळा, मला कमी समजतोस आणि रामाला मोठेपणा देतोस. सपुत्र प्रधान अवघे जणी, आम्हाशी मनसी मराल रणी, रामा स्थापिसी विजयस्थानी, धन्यवानी हे तुझी. अरे बोलायला काही म्हणले तुला, शरम वगैरे आहे का? आमच्या कुळात जन्माला येऊन माझा बंधू असून आम्हाला कमी लेखतो? बर माझ्यासह, सैन्यासह, कुळासह, सपुत्रासह रणांगणामध्ये मराल म्हणतो आणि रामराय विजयी होईल म्हणतो. म्हणजे आम्हाला पराभवाच्या भूमिकेत उभा करतो, रामरायाला विजयाचा मोठेपणा देतो. हे तुझं बोलणं खरंच मानावं लागेल रे बिभीषणा. धन्य 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 तुझं हे बोलणं. अशी का भूमिका घेतोस बिभीषणा? राजा रावण बोलतो, राम मनुष्य बापुडे, ते काय वानिशी मज पुढे, एके घाई चुर करीन हाडे, रडत त्याकडे तू जाय. रामाला मोठेपणा देतो. अरे तो तर म्हणले मनुष्य, म्हणले मनुष्य आमच्या समोर किरकोळ आहे, त्याचं वर्णन माझ्या पुढं करतो. एका दणक्यात तुझे हाड चुराडा करू दे काय म्हणले. लय तोंड चुरचुर बोलायला लागलं काय बिभीषण? अरे मान मर्यादा काय ठेवायची असते की नाही राजाची? युवराज झाला म्हणून भलतच बोलायला लागला. तुझी हाड चुरा केली की नाही, मग रामाकर तू रडत जाशील, असं बिभीषणाला राजा रावण बोलतो. जेवी मारजार बोका पाहे,
आपली पिल्ली आपण खाये, तैसाची तू राक्षसान्वये, कुलक्षया एक हेतू. भाविक हो, राजा रावण विभीषणाला एक उदाहरण सांगू लागला. विभीषणा ऐक म्हणले, तुला एक उदाहरण सांगतो म्हणले, त्या उदाहरणाप्रमाणे तू वागायला लागलायस बघ म्हणले. अरे ती मांजरी नाचते, मांजरीन व्याली की ती पिल्लांना जन्म देते, पण त्या पिल्लांना भीती कुणापासून असते माहित आहे का म्हणले? त्या मांजरीचा जो पती असतो ना म्हणले, बोका बोका, त्या बोक्यापासूनच भीती असते म्हणले. म्हणून मांजरीनीला त्या बोक्यापासून आपली पिल्ली वाचवण्यासाठी इकडं तिकडं ती पिल्ली सुरक्षित ठिकाणी ठेवावी लागतात. अरे तसा तो आमच्याच कुळात जन्माला आला, सक्का भाऊ माझा, आणि माझी अजिबात बाजू घेत नाही, माझ्या वैर्याची रामाची बाजू घेतोस, कुलक्षय होईल म्हणतो. काय तुझा हेतू आहे, काय तुझी मर्जी आहे, काय तुझ्या मनाचा बेत आहे विभीषणा? हे चुकीचं नाही का वाटत तुला विभीषणा? राजा रावण विभीषणाला बोलतो, आमा भेडसावीसी कैवाडे, मनसी तुम्हासी मारतील माकडे, ही नदी न तू बापुडे, श्रीरामाकडे सुखे जाये. आम्हाला भीती घालतो, आमचा पक्षपात करतो, रामाची बाजू घेऊन, रामाचा कैवार घेऊन बोलतो. आम्हाला म्हणतो ते रामरायाची वानर माकडं तुम्हाला संपवतील, कुलक्षय करतील. अरे माकडांना तू घाबरतो म्हणले, आम्ही जातीनं राक्षस असून आम्हाला माकडांची भीती घालतो? तो दुबळाय रे म्हणले, ही नदी नाही म्हणले, तुझं आता आमच्या जवळ काही काम शिल्लक नाही. तुला आता रामाकडे जायचं असेल तर सुखानं तू रामाच्या बाजूला जा. आमची बाजू तुला घेऊ वाटत नाही ना, आमच्याबद्दल तुला प्रेम नाही ना, आमच्याबद्दल तुला भरपूर वाईट वाटते ना विभीषणा, तर सुखानं तू रामाच्या बाजूला जा. असं विभीषणाला रावण रामरायाकडे जाण्यासाठी बोलतो. ऐक माझे सत्य भाषण, आजीची निमाला विभीषण, घटस्फोट सांडा त्या लागून, कुलदूषण कुलपाश. राजा रावण बर सभेमध्ये विभीषणाबद्दल फार वाईट तिखट बोलू लागलेले आहे. ऐका माझे सत्य भाषण म्हणतो. आज आपल्यासाठी विभीषण मेला म्हणून समजा. विभीषणाचं आपलं आता नातेसंबंध संपलेला आहे. त्याचा आपला घटस्फोट झाला म्हणून समजा. कारण जो आपल्या कुळाला कुलदूषण आहे, जो आपल्या कुळावरतीच कुळाच्या गळ्याभोवती पाश आवळायला बघतोय, आपल्या कुळाला कलंक लावू पाहतोय आणि वैर्याला महान म्हणतोय, मोठेपणा देतोय, विजयश्री देतोय, आपल्याला पराभव आणि वैर्याला विजयश्री, म्हणून आज विभीषणाचं आपलं नातं संपलं. हे मी बोलतोय ते माझं सत्य भाषण आहे. राजा रावण बोलू लागलेले आहे. ऐकोनी रावणाचे वचन, विभीषण हास्यवदन, मुख्य धुरेशीच मूर्खपण, ते शिकवण चालेना. रावणाचे शब्द ऐकले, विभीषण हसले. अरे वरमाई शिंदोळे म्हणले, बाकीच्या वराडाला काय बोलायचं. मुख्य असणारा 14 चौकड्याचं राज्य ज्याच्या ताब्यात आहे,
तो राजा रावणच हलकट निघाला, तोच मूर्ख निघाला. मूर्खास वाटे आपण शहाणा, परी तो वेडा दैन्यवाना. फार वेडाय रे राजा रावण म्हणले. मूर्ख आहे मूर्ख. मूर्ख म्हणजे ज्याला काडीचं ज्ञान नसतं, अक्कल नसते, आणि दुसऱ्यांनी चांगलं सांगायचा प्रयत्न केला तरी तो मूर्ख ऐकत नसतो, त्याला ते पटत नसतं. असाच राजा रावणाचा मूर्खपणा शिगेला पोचलेला आहे. हे बिभीषणाच्या लक्षात आलं. बिभीषण महाराज म्हणतात, याला किती जरी चांगलं शिकवलं, सांगितलं, सांगून शिकवून लोकाची धन, काय उपयोग नाही. याला शिकवण काही चालत नाही. मुख्य राजा रावणच मूर्ख आहे. बिभीषण बोलतो, कनक बीज खाये आवेशे, तो बडबडी व्याघ्र ससे माशे. रावणा तुझ झाले तैशे, सीताभिलाषे सन्निपात. अरे ज्यानं धोत्र्याचं बी भक्षण केलं तो बडबड करतो म्हणले. त्याचा आत्मघात होऊ शकतो. वाघाला सशा माशासारखं समजतो. रावणा तुझं नेमकं तसंच झालेलं आहे म्हणले. सीताचा अभिलाष धरलेला आहे तू, त्यामुळं सन्निपात झालेला आहे राजा रावणा. या सन्निपातातून तुला कुणी सोडवू शकत नाही, बाहेर काढू शकत नाही. बिभीषण महाराज बोलतो, रावणा सीता सन्निपात, प्रधान गर्वे मदोन्मत, विचार विवेक स्वहितार्थ, कोण येत मानावे. रावणा सीता सन्निपात, प्रधान गर्वे मदोन्मत, विचार विवेक स्वहितार्थ, कोणे येत मानावे. रावणाला सत्यपतिव्रता सीता माऊलीचा सन्निपात झालेला आहे. वेड लागलेला आहे, वेड ध्यास लागलेला आहे. सीता आपल्याला मिळावी, आपली व्हावी, हे जे खूळ राजा रावणाला लागलेलं आहे. आणि राजा रावणाचे प्रधान सेनापती मोठमोठे वीर गर्व मदान उन्मत्त झालेले आहेत. इथं चांगलं सत्वयुक्त आपल्या हिताचं कुणी कुणाला सांगावं, कोण मानणार आहे, कुणी मानणार नाही, कुणाला ते पटणार नाही. बिभीषण विचार करू लागलेला आहे. कपट काम कामासक्ती, परदारा अर्ध मरती. कपट काम कामासक्ती, परधारा अधर्मरती. रावणा तुझ मरण प्राप्ती, सैन्य संपत्ती सपुत्र. अरे मनामध्ये कपट आहे, मनामध्ये काम आहे, कामाची ओढ लागलेली आहे. परदारेची अधर्म रती करण्याची विचारयुक्ती, दुर्बुद्धी तुम्ही धारण केलेली आहे. आणि त्यामुळं राजा रावणा ससैन्य सपुत्र सकुळ तू मरशील, तुला वाचवणारा कुणी नाही. बिभीषण महाराज बोलतो, करिता दुर्ग अभिलाषण, शुंभ निशुंभ निमाले सैन्य. करिता दुर्गा अभिलाषण, शुंभ निशुंभ निमाले सैन्य. चंडमुंड रक्त बीज जान, घेतला प्राण जगदंबे. अरे शुंभ निशुंभानी स्त्रीची अभिलाषा धरली. चंडमुंडांनी ही तशीच अवस्था मनामध्ये धारण केल्यामुळं जगदंबेनं
स्त्री शक्तीनं त्यांचा प्राण घेतला आणि जीवापाड एकामेकावर प्रेम करणारे शुंभ निशुंभ ससैन्य निमाले चंड मुंड त्यांच्या नरडीचा घोट स्त्री शक्तीनं जगदंबेनं घेतला आणि तेही प्राणाला निमाले. तैसी श्रीरामाची सीता सती अभिलाषिता लंकापती व्यर्थ मरसी मरणांवरती सपुत्र संपत्ती ससैन्य. म्हणून जरी का तू सीताचा अभिलाष धरला राजा रावणा तर तुझी सुटका कुणीही करू शकणार नाही. सकुळ सपरिवार सपुत्र ससैन्य तुझ्या सहित राजा रावणा तुला मरणाच्या भोवऱ्यामध्ये अडकावं लागेल. फुकट फुकट तू मरशील बर का. कोणी एक जिवंत तुझ्या वंशाला दिवा राहणार नाही. विभीषण बोलतो विष भक्षित त्याचे पंगती जो बैशे त्या मरण प्राप्ती त्या गोनी जाया तो सुमती हे परम युक्ती लंकेशान. हे बाबा विषाची पंगत आहे म्हणले आणि त्या विषयाच्या पंक्तीला एखादा भोजन करायला बसला त्याला माहिती आहे या पंक्तीला विष वाढलं जाते. पाची पक्वान्न नाही विष वाटप केलं जाते आणि ते विष भक्षण करण्यासाठी एखादा मुद्दाम पंक्तीला बसला कळून बसला जाणून बुजून बसला मग तो वाचेल का म्हणले. तो किती जरी चांगला असला विद्वान असला ज्ञानी असला त्यानं विष भक्षण केलं तर मरावं लागेल. तशी तुझी गत झालेली राजा रावणा. जाणून मुद्दून मुद्दाम करतोय राजा रावणा. विभीषण बोलतो शरण रिघोनी श्री रघुपती प्रेमे अर्पिल्या सीता सती अर्थ स्वार्थ परमार्थ प्राप्ती हे परम युक्ती ऐके पा. ए राजा रावणा माझ्या बंधुराया मला वाईट वाटतं रे तुझ्याविषयी. कळवळा येतो रे. म्हणून तू काय कर मी चांगलं सांगतोय ऐक एकदा विभीषणाचं. भलं होईल तुझा राजा रावणा. रामरयाला शरण जा. प्रेमानं रामाची सीता रामाला परत दे. अर्पण कर. मग तुला धन स्वार्थ परमार्थ सगळं प्राप्त होईल. काही अडचण पडणार नाही. ही माझी सर्वश्रेष्ठ युक्ती आहे. हे तुला सांगणं आहे. असं विभीषण आपल्या बंधूचा कळवळा येऊन राजा रावणाला सांगतो. पण राजा रावण ऐकतोय की नाही का ऐकत नाही. विभीषणाला काय उत्तर देणार आहे याचं चिंतन आपण पुढील प्रसंगात शिवेकरता करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी जय जय. श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. जय श्री राम जय जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी.
हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्न वपु यति यश्यमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरति प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि हरिरेव जगत जगदेव हरि हरितो जगतो नहि भिन्न वपु यति यश्यमति परमार्थ गति सनरो भव सागर मुदरते प्रह्लाद नारद पराशर पुंडरीक व्यासांबरीश शुक शौनक भीष्मदालव्यान रुक्मांगदार्जुन वशिष्ठ विभीषणादीन पुण्यानि मा परम भागवतान स्मरामि श्री अनंत मधुसूदना पद्मनाभ नारायण जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवादि देवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुड ध्वजा करुणाकरा शस्त्रपादा शस्त्रकरा शेषसागरा शिशशयनाम क्षीरसागरा शेषशयनाम शस्त्रपादा शस्त्रकरा क्षीरसागरा शेषशयनाम कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारका धरत्याक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुणा निर्गुणा जग जनित्या जग जीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगना बाळकृष्णा तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेच करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे हेच करीत सेविनावणी भवबंधनी सोडवावे केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना अनिरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंहाच्युता जनार्दना उपेंद्रा हरिहरा श्री कृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता जनार्दन एकनाथ 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली 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 आमुची गुरु ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल विठ्ठल श्री विठ्ठल।